बेसन पीठ घ्या, त्यामध्ये लिंबू टाका आणि हे स्किनला लावा जिकडे पिंपल्स आहे. आणि हे लावल्यानंतर तुमचे बाकीचे जे स्किन आहे तिकडे पण पिंपल्स आहे ना, अशी कोणतीच रेमेडी नाहीये ज्याने तुमचे पिंपल डायरेक्ट खतम होईल. सो हाय गाईज, मी आज तुम्हाला सांगणार आहे की कशी माझी स्किन अशी टू अशी झाली. सो आपल्याला पहिले फाइंड आउट करायचं की आपल्या स्किनमध्ये जे पिंपल येतात ते कोणत्या रिझनमुळे येतात. खूप सारे टाईप. ॲज अ टीनेजर्स आपल्याला फर्स्ट टाईप आहे की आपला पिंपल हार्मोन्स चेंजमुळे होतात आणि दिस इज ऑल इज नॉर्मल. आपल्याला फक्त वेट करायचं आहे की ते पिंपल्स आहे ते त्यांचं लाईफ स्पॅन जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा तो निघून जाईल. सेकंड रिझन आहे सनस्क्रीन. खूप सारे लोक सनस्क्रीन नाही लावत. जी सनलाईट असते ती खूप डेंजरस असते, ती आपल्या स्किनवर पडते, त्याने 100% आपल्याला पिंपल येतात. थर्ड रिझन आहे डॅन्ड्रफ. तर डॅन्ड्रफ आणि पिंपलचा काय संबंध? ऑब्व्हियसली संबंध आहे, कारण जे आपले इकडे फॉरहेडला आणि इथे जे व्हाईट हेड्स येतात, छोटे छोटे असे पिंपल्स येतात, त्याचं बेसिक रिझन आहे डॅन्ड्रफ. तर त्यासाठी मी नेहमी हा वाला शॅम्पू यूज करते. हा शॅम्पू आपण वीकमधून 2 टाइम आपल्या स्कॅल्पवर लावायचा आणि नंतर 15 मिनिटांनी धुवून टाकायचं. फोर्थ रिझन आहे पिरियड्स. तर पिरियड्सच्या 1 वीक पहिले आपल्याला नेहमी एक छोटा ना काही पिंपल येतो. सो त्यासाठी असं नाही की आपण काहीतरी यूज केलं पाहिजे, काही नाही, दिस इज नॉर्मल. आपले पिंपल्स आले तर आपल्याला ते कसे मॅनेज करायचे आता मी तुम्हाला सांगणार. फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज अ स्किन केअर. स्किन केअर आपण रोज रात्री केलंच पाहिजे, सकाळी रात्री 100% केलं पाहिजे. सो मला खूप हेल्प केली सेटाफिलने. सो अकॉर्डिंग टू युअर फेस, बाय अ ड्राय और द नॉर्मल. आय यूज प्रेफरली द ऑइली स्किन. खूप जणांचे असे रिव्ह्यू बघितले की सेटाफिल यूज त्यांना फरक नाही पडत, फरक नाही पडत, फरक नाही पडत. बट का नाही फरक पडत मी तुम्हाला सांगते. कारण त्याचा एक वे असतो सेटाफिलला यूज करायचा. रोज रात्री आपलं फेस पुन्हा क्लेन्स करून घ्यायचा, पुन्हा असं म्हणजे पाण्याने धुवून घ्यायचा, त्यानंतर सेटाफिल घ्यायचं, ड्राय करून झालं सेटाफिल चेहऱ्याला लावायचं आणि 1-2 मिनिटात टिश्यू किंवा काही कपडा ओला करून फक्त पुसून घ्यायचं बस. असं पुन्हा धुवून नाही घ्यायचं, फक्त पुसून घ्यायचं, याने खूप फरक पडतो. नेक्स्ट आहे सिरम. टीनेजर्स गर्ल्ससाठी नायसिनेमाइड सिरम इट इज अ बेस्ट. याच्या पुढे कोणतं सिरम नाहीये. मी सगळ्यांना तेच प्रेफर करेन की नायसिनेमाइडच सिरम यूज करा. डर्माचं करा किंवा कोणतं पण, खूप सारे वेगळे ब्रँड्स आहे, बट मी प्रेफर करते डर्माचं. मला याने 60% माझे जे पिंपल्स आहे या नायसिनेमाइडनेच गेले. काहीच नाही, रात्री 1 टाइम लावायचं चेहऱ्यावर आणि नंतर फक्त सुकू द्यायचं बस. ज्या केमिस्ट्रा भेटली होती माझ्या व्हाईट हेअरसाठी, तेव्हा त्याने मला एक क्रीम रेकमेंडेड केली म्हणजे पिंपल्ससाठी. तेव्हा मला खूप सारे पिंपल्स होते, तर त्याने मला ही क्रीम रिकमेंड केली. मी ॲज ए लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ती क्रीम घ्यायची आणि ऑनली जिकडे पिंपल्स आहे ना त्यावरच लावायचं, ती दुसरीकडे कुठेच लावायचं नाही. असं नाही की हे पूर्ण भरले तर आपण असं असं लावणार. नो, खूप सारे पिंपल्स असेल तर तुम्ही 6 वीक्स लावा आणि त्यानंतर ही पूर्ण ना, जे आपले पिंपल असे मोठे मोठे ते असे छोटेसे असे आतमध्ये जाते. तर तुमच्या चेहऱ्याचे सगळे पिंपल्स गेले, पिंपल्स कमी झाले. पण इम्पॉर्टंट आहे डार्क घालवणं खूप इम्पॉर्टंट. तर आता आपण नायसिनेमाइडमधून चेंज होऊन आता आपण यूज करायचे कोजिक ॲसिड. सो कोजिक ॲसिडने आपले जे जे डार्क्स असतात ना ते क्लिअर होतात. हे आय थिंक 1 to 2 वीक्स यूज करा आणि नंतर एक क्रीम आहे, ही क्रीम तुम्ही यूज करा. फक्त जिकडे डाग आहे ना तिकडे असं लावा. 1 to 2 वीक्स यूज करा, त्याने 100% डाग ना. ती पण क्रीम माझ्या केमिस्टने सजेस्ट केली मला. आणि यामध्ये असं होईल की तुमची स्किन खूप ड्राय होईल, खूप असं लाईक स्किन अशी निघेल. तर यूज करा, एक बेस्ट मॉइश्चरायझर घ्या. जे छोटे छोटे असे दाणे येतात आपल्या चेहऱ्यावर, तर मी त्यासाठी एक रेमेडी होते, मी लॉकडाऊनमध्ये नेहमी ती यूज करायची आणि त्याने क्लिअर चेहरा आपला होतो. जे छोटे असे दाणे असतात ना ते. तो त्यासाठी काय करायचं आहे की मसूरची डाळ असते, तिला असं मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या आणि त्यामध्ये अकॉर्डिंग टू यू दूध टाका किंवा पाणी टाका, काही टाका आणि ते मिक्स आणि थोडंसं बेसनचं पीठ टाका आणि ते मिक्स करून असं चेहऱ्यावर लावा. ते लावल्यावर ना 10 मिनिट ठेवा आणि 10 मिनिटानंतर ना पूर्ण चेहरा वॉश करून घ्या आणि त्याच्यावरती मॉइश्चरायझर लावा, सिरम लावा, ॲज यू वॉन्ट टू विश. सो या सगळ्या झाल्या एक्सटर्नल गोष्टी, आपण सगळं बाहेरून करतो, बट इंटरनली आपल्याला सुद्धा नीट राहावं लागणार. असं कधीच होणार नाही. असं तुम्ही किती ट्राय करा, ठीक आहे, तुम्हाला जरी स्किन ग्लो करायची, तुम्ही 10 वेळा फेस वॉश लावा, फेस पॅक लावा, हे लावा, ते लावा, बट जर तुम्ही आतमधूनच खराब असेल, तुम्ही खूप जंक फूड खात असेल,
जंक फूड खावा, मी असं नाही बोलत, मी सुद्धा खाते, बट एक लिमिट पाहिजे जंक फूडला. खूप प्रमाणात जंक फूड चांगलं नाहीये बिलकुल आपल्या स्किनसाठी. दिस इज व्हेरी अनहेल्दी. आणि मेनली जे टीनेजर्स, आपले जे एज असतं टीनेजचं, त्या टाइमला आपण खूप जंक फूड खाणार. पण इंटरनल काय करायचं, तर इंटरनल मी एकच बोलेन की तुम्ही बीटरूटचा ज्यूस प्या. बीटरूट खूप, तुम्ही हेअरसाठी, स्किनसाठी बीटरूटचा ज्यूस घ्या, त्यामध्ये आवळा टाकायचा असेल तर. रोज सकाळी जरी घेतला तरी तुमचे सगळे प्रॉब्लेम निघून जातील, सगळे. तुमचा हेअरचा प्रॉब्लेम, तुमचा स्किनचा प्रॉब्लेम, तुमचे बाकीचे. आणि इंटरनली आपला गट बी स्ट्रॉंग राहणार. इम्पॉर्टंट आपला गट स्ट्रॉंग राहणार. ओके गाईज, सगळ्या गोष्टी अप्लाय करा. तुम्हाला जे वाटते ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा जो प्रॉब्लेम, तुमच्या ज्या सगळ्या क्वेरी त्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देईल. ओके, थँक्यू, बाय.